प्रश्न अंतर वेळ एकचा आहे, परिपूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, शॉर्टकट सांगत नाही। काय विचारलंय, 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास एक मोनोरेल वेळेवर पोहोचते म्हणते, परंतु जर वेग 20 किलोमीटर प्रति तासने वाढवले तर 1 तास लवकर पोहोचते। पहिले 60 किलोमीटर पर आवरचा वेग होता, ते टाइमवर पोहोचत होता आणि 20 किलोमीटर जर वाढवलं म्हणते, 20 किलोमीटर पर आवरने वाढवलं ते 1 तास लवकर पोहोचते, तर त्या मोनोरेलने एकूण किती अंतर कापलं असेल असा प्रश्न विचारलाय। म्हणजे काय, तर दीक्षाची टीव्ही, बरोबर आहे, दीक्षाची टीव्ही तुम्हाला डी काढायचा आहे, परंतु जे टी आणि टी म्हणजे 1 तास म्हणजे टी नाहीये, म्हणजे टाइम म्हणजे किती बाबा 1 तास नाही, असं नाहीये। पहिले 60 किलोमीटर पर आवरने ते गाडी चालू होती, गाडी चालू असताना टाइमवर पोहोचली होती, काहीतरी वेळात पोहोचत होती। 20 किलोमीटर पर आवर वेग वाढवले तर 1 तास लवकर पोहोचते, म्हणजे 1 तास लवकर पोहोचते आणि ते टाइम या दोघातला फरक कितीचा आहे ते म्हणजे काय, तर त्याला टी म्हणूया आपण, टी फरक कितीचा आहे तर ते 1 तासचा फरक आहे, बरोबर आहे। नंतर सुरुवातीचा वेग v1 किती आहे, तर 60 किलोमीटर पर आवर असं v1 आहे। v2 म्हणजे किती, हे 20 आणि हे 60, म्हणजे v2 इज इक्वल टू 60 आणि 20 किती होते, 80 किलोमीटर पर आवर एवढे v2 आहे। मग आपल्याला काय करायचं आहे, दीक्षाची टीव्ही करायचं आहे, पहिले ते टाइम काढावं लागेल ना, की बाबा किती टाइम मध्ये त्याने हे अंतर कापते, हे टाइम किती घेत होतो एवढं अंतर कापण्यासाठी, मग पहिले टी काढायचं आहे। मग टी इज इक्वल टू काय, तर सुरुवातीचा वेग किती होता, तर 60 किलोमीटर सुरुवातीचा वेग होता, यात म्हणजे 60 किलोमीटरने आणि 80 किलोमीटरने जर गाडी चालत असेल तर दोघात किती लवकर पोहोचते, किंवा मधातला टाइम पिरियड किती आहे, फरक किती आहे, तर फरक किती आहे, 1 तास आहे, डिवाइड बाय मग काय, तर v2 v1 म्हणजे 80 डिवाइड बाय 60, 80 डिवाइड बाय किती 60, मग 60 एक 60, 80 मधून 60 गेले 20 राहिले, अंडा कट, बे एक बे 6, मग t इज इक्वल टू किती, तर 3 तास, t इज इक्वल टू किती 3 तास, म्हणजे हे 3 तास इथे ठेवायचा आणि d काढायचा, d इज इक्वल टू किती रे, तर 3 तास, वेग किती आहे, तर हे 20 आणि हे 60 म्हणजे किती, तर 80, मग काय रे 8 त्रिक 24, 240 किलोमीटर एवढं अंतर ते पार करेल, संपलं कार्यक्रम।